श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कधी कळत नाही आणि वाईट वेळेत फक्त स्वामी साथ देतील ही गोष्ट सुद्धा कायम लक्षात ठेव. या आयुष्यामध्ये, या दुनियेमध्ये, सध्याच्या काळामध्ये चांगले दिवस पाहण्यासाठी वाईट दिवस पाहावे लागतात, हे एक सर्वात मोठे सत्य आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जर आज तुझ्या आयुष्यामध्ये वाईट वेळ असेल, आज तुझ्या आयुष्यामध्ये वाईट काळ असेल, तर त्या काळाला, त्या वेळेला कधी घाबरू नकोस, कारण की काळ गेल्यानंतरच तुझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा बदल होणार आहे. पण प्रत्येक गोष्ट सहन करण्यासाठी संयमता महत्वाची आहे. ती संयमता तुझ्या मनात सुद्धा राहील, ती संयमता तुझ्या अंगात सुद्धा राहील. तू फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव की स्वामी सदैव माझ्या सोबत उभे आहेत. माझ्या वाईट वेळेत, माझ्या वाईट काळात स्वामी स्वतः माझ्या पाठीशी उभे आहेत. बस एवढेच विचार तुझ्या मनात ठेवलेस ना, तर नक्कीच या जीवनामध्ये भाग्यवंत ठरशील. नक्कीच या जीवनामध्ये संयमतेचे खरे अर्थ जाणशील. आणि नक्कीच स्वामींचे शब्द, स्वामींची शिकवण हे खूप महत्वाचे आहेत. या मानवी जीवनामध्ये स्वामींचे विचार हे अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणून चुकून ही स्वामींचे संदेश, स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की स्वतः स्वामी म्हणतात, तुझी कोणतीही अडचण असू दे, तुझी कोणतीही अडचण असू दे, इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांग, मी क्षणात दूर करेल. हा शब्द आहे स्वामींचा. भिवू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव. वाईट काळामध्ये, वाईट वेळेमध्ये ज्यावेळी तू जाशील काळोखात, त्यावेळेस तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ. पण तू घाबरू नकोस. तेव्हा स्वतः स्वामी धरतील तुझा हात. नेहमी ज्या वेळेमध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपल्या कामाला येणार नाहीत, त्या वेळेमध्ये स्वतः स्वामी तुझा हात धरतील. तू फक्त स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करू नकोस, तू फक्त स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करू नकोस. नक्कीच आजच्या या स्वामी संदेशामध्ये जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस, ते स्वामींचे विचार तुला कायम भाग्यवंत ठरवणार आहे. म्हणून चुकून ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. आणि नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा स्वामींचा संदेश पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. तर नक्कीच वळूयात स्वामींच्या संदेशाकडे, स्वामींच्या शब्दांकडे. तर नक्कीच स्वामी म्हणतात, चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालेल. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलात तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. अगदी महत्वाचा मुद्दा आहे, अगदी महत्वाचा टप्पा आहे. या कलियुगामध्ये बरीच लोक अशी आहेत ज्या लोकांना आज एका वेळचं जेवण सुद्धा नाही, पण आज त्या लोकांचा विचार कोणी करत नाही. पण जर नक्कीच तुम्ही जर मंदिरात जाऊन मोठे दान धर्म करत असाल तर नक्कीच त्या गोष्टीचा उपयोग बाहेरच्या लोकांना सुद्धा करा, कारण की ते अत्यंत महत्वाचे आहे. तर सध्याच्या वेळेतील अत्यंत महत्वाचा मुद्दा तुला सांगणार आहे, सध्याच्या वेळेतील अत्यंत महत्वाचा टप्पा तुला सांगणार आहे. स्वामींच्या विचारांवरूनच आणि स्वामींच्या शिकवणींवरूनच गेल्या बऱ्याच दिवसापासून जो मुद्दा सांगत आहे ते म्हणजे बरीच लोक अशी आहेत ज्या लोकांना सध्याच्या वेळेत एका वेळेचं जेवणाचे सुद्धा नशीब नाही. आज बरीच लोक अशी आहेत, अति छोटी चिमुकली पोरं, काही लोकांना हात नाही, काही लोकांना पाय नाही, काही लोकांना डोळे नाहीत, चालता फिरता बघता येत नाही. त्या लोकांची परिस्थिती त्यांनाच माहिती आहे. आणि सध्याच्या वेळेत शहर ठिकाणी, गाव ठिकाणी, खेडेपाड्या ठिकाणी आणि आदिवासीवाडी ठिकाणी अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला ही पोरं आढळतात. आणि नक्कीच स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं आहे. अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं की आज आपण आपल्या आयुष्यामध्ये काबाड कष्ट करतो. आपण एका दोन वेळेचं जेवणाचं कसं ना कसं तरी कष्ट करून आपलं आयुष्य पुढे ढकलतो. पण आज त्या लोकांचं काय, ज्या लोकांची वेळनी परिस्थितीच खराब आहे, जे काहीच करू शकत नाही, पण आज त्या लोकांना मदत करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. ती वृद्ध लोक, ज्या लोकांना अनाथ सोडलेली आहे. आणि नक्कीच
नक्कीच त्या लोकांना मदत करण्यासाठी आज तुला हा महत्त्वाचा मुद्दा ऐकावा लागेल। या महत्त्वाच्या मुद्द्याला फुल ना फुलाची पाकळी छोटीशी का होईना नक्कीच या गोष्टीला मदत पाठवून एक चांगले कर्म आणि एक चांगल्या पुण्याचा काम करू शकतोस। बऱ्याच लोकांनी या गोष्टीला मदत केली तर बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष सुद्धा केली, तर काही लोकांनी या गोष्टीला वारंवार सुद्धा मदत केली, तर नक्कीच या गोष्टीला वारंवार मदत सुद्धा करून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस। तर या गोष्टीला मला काही लोकांनी मदत सुद्धा केली, ते म्हणजे राजाराम पाटील, डॉक्टर केकरे, त्यानंतर नंदकुमार सर, कमल कदम, कौशल्या परदेशी या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली। या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन आणि स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील। कारण की आज बरीच लोक आहेत ज्या लोकांना मदतीची गरज आहे, पण आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे, आपल्या कामकाजामध्ये व्यस्त झालेला आहे। तर नक्कीच स्वामींच्या विचाराने हेच कायम सांगितलेलं आहे की आपल्यामुळे जर कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येईल। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्याकडून वाईट कर्म होऊ देऊ नकोस, पण नक्कीच जर तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुख किंवा आनंद आला असेल, थोडं का होईना पण नक्कीच, थोडंसं का होईना पण नक्कीच या गोष्टीला मदत कर, कारण की याच गोष्टी तुला कायम तुझ्या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतील। तर या गोष्टीला मदत करण्यासाठी, या गोष्टीला मदत पाठवण्यासाठी खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता। तर हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, तर हा महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला, पण नक्कीच एवढं सांगेन, या कलियुगामध्ये कधीच धन दौलत पैसा मोजला जात नाही, या कलियुगामध्ये कधीही कर्म आणि तुझे पुण्य मोजले जाते। नक्कीच त्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, नक्कीच त्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, पण नक्कीच आपल्या कर्म आणि आपल्या पुण्यांपुढे महत्त्वाचे नाहीत। छोटी का होईना पण नक्कीच या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता। खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता। तर आता वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे आणि स्वामींच्या गोष्टींकडे। स्वामी नक्कीच सांगतात, अनुभव सांगतो, कोणाच्या असल्याने नसल्याने कोणाला फरक पडत नाही। या कलियुगामध्ये स्वतःला बघायचं आहे, पण त्यातल्या त्यात स्वार्थीपणा दूर करायचा आहे, लोभीपणा दूर करायचा आहे। माणसाचे आयुष्य काही शब्दांमध्ये सांगेन, माणसाचे आयुष्य काही विचारांमध्ये सांगेन, तू फक्त आजचे हे स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करू नकोस, कारण की स्वतः स्वामी म्हणतात सगळंच सुंदर असतात, कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचे रूप, पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्त्वाचं आहे। देवाने प्रत्येकाला सुंदर बनवलेला आहे। या शब्दांमध्ये एक अर्थपूर्ण भरपूर महत्त्वाचा मुद्दा लपलेला आहे, तो म्हणजे तुझा दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे या जीवनामध्ये, या वाक्यातून तुला समजून जाणार आहे। कारण की नेहमी स्वतः स्वामी सांगतात एखाद्या चांगल्या गोष्टीला बघण्याचा दृष्टिकोन आणि एखाद्या वाईट गोष्टीमध्ये चांगली गोष्ट बघण्याचा दृष्टिकोन हाच तर महत्त्वाचा असतो। वाईट गोष्टीमधून सुद्धा कोणती तरी चांगली गोष्ट शोधून काढणारा व्यक्ती हा चांगल्या दृष्टिकोनाचा असतो। पण नक्कीच जर वाईट गोष्टीला जर तुम्ही पण तुमच्या मनात वाईट गोष्टीनेच धरत असाल तर नक्कीच ती गोष्ट तुम्हाला बर्बादीच्या मार्गावरती नेऊ शकते। सर्वात मोठा मुद्दा आहे, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। येणाऱ्या थोड्या वेळेमध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये हा मुद्दा तुला पूर्णपणे समजावून देणार आहे, स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे। पण नक्कीच तुला या जीवनामध्ये स्वतः स्वामी म्हणतात स्वतःच्या गरिबीची कधी लाज वाटू देऊ नका, कारण पैसे कमी असतील तरी आपल्या आई वडिलांचे कष्ट कधीच कमी नसतात, आपले कष्ट कधीच कमी नसतात। स्वतःच्या कष्टांची किंमत करा। आज बरीच लोक अशी आहेत या कलियुगामध्ये, बरीच अशी आपली पोरं बाळं अशी आहेत की ज्यांना आज आपल्या परिस्थितीची लाज वाटते, आज आपल्या वेळेची लाज
लाज वाटते, पण नक्कीच कधीच या जीवनामध्ये लाज वाटून देऊ नकोस, कारण की या जीवनामध्ये आपण जे कष्ट करतो त्या कष्टांना पहिले स्वतः किंमत द्यायला हवी, पहिले स्वतः किंमत द्यायला हवी, कारण की त्या कष्टांना किंमत दिल्याशिवाय त्या कष्टांचं काहीच अर्थ राहत नाही. नक्कीच तुला सांगेन या जीवनामध्ये स्वामींच्या शब्दांमुळे प्रत्येक गोष्ट ही सोपी होऊन जाणार आहे. स्वामींच्या विचारांमुळे प्रत्येक गोष्ट ही तुझ्यासाठी समजूतदारपणे तू समजून घेणार आहेस. फक्त स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. फक्त स्वामींचे शब्द एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की या शब्दांमध्ये मोठे मोठे रहस्य लपलेले आहे. आणि नक्कीच स्वतः स्वामी म्हणतात, वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं, परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावी लागते. म्हणजे या जीवनामध्ये आपल्याला असं वाटत असेल की आज आपल्याला हे करायलाच हवं, हे चांगलं आहे, पण नशिबाने त्या गोष्टी आपल्यासोबत घडत नाही. तेव्हा आपण स्वतःला कोसतो, तेव्हा आपण स्वतःला शिव्या घालतो की आपण का केलं नाही, आज आपल्याकडे वेळ होती. तर नक्कीच त्यावेळेस एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी अशा घडतात ज्या गोष्टी आपल्या चांगल्यासाठी असतात, आपल्या हितासाठी असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सर्व काही स्वामी घडवत आहेत. जे काही होणार आहे, जे काही नाही होणार, जे काही घडत आहे, जे काही सुखाचं घडत आहे, जे काही दुःखाचं घडत आहे, ते आपल्या हितासाठी आहे. येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याची किंमत कळेल. जर आज तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी दुःख झाला असेल, जर आज तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःखद घटना झाली असेल, तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ती दुःखद घटना होण्यापाठी पण एक महत्त्वाचं रहस्य असतं. कारण की नक्कीच या जीवनामध्ये जे काही घडतं ते स्वतः स्वामी घडवतात. आपल्याला त्या काळासाठी त्या गोष्टी खूप दुखावतात, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, येणाऱ्या वेळेमध्ये त्याच गोष्टी एक मोठा अनुभव देऊन जातात. त्याच गोष्टी या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. नक्कीच स्वतः स्वामी म्हणतात, जर जीव लावणारी व्यक्ती तुमच्या सोबत असेल तर तुमचे वाईट दिवस सुद्धा चांगले होऊन जातात. पण नक्कीच या जीवनामध्ये कोणीच जर तुमच्यावरती जीव लावत नसेल तर हा विचार कधी करू नकोस की तुझ्यासोबत कोणी नाही, की तुझ्या पाठीशी कोणी नाही. स्वामी सर्वात जास्त जीव तुझ्यावर लावतात. तू फक्त स्वामींचे नाव रोज घे. स्वामी सदैव तुझ्या पाठीशी राहतील. आणि स्वतः स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल. तुमच्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण की नेहमी या दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये कपटी लोकांचा जास्त प्रवास असतो. आपल्या जीवनामध्ये आपल्या वाईटावर टपलेल्या लोकांचा जाम प्रवास असतो. आणि नक्कीच तीच लोक आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जाम दुःख देतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणूस ओळखायला शिक. या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास तर ती तुझी सर्वात मोठी कला झाली. आणि ती कला तुला मरेपर्यंत तुझी कधी साथ सोडणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की या कलियुगामध्ये जो व्यक्ती ओळखायला शिकला, जो माणूस ओळखायला शिकला, त्याच्या आयुष्यामध्ये बरेच संकट टळून जातात. कारण की हे कलियुग आहे बाळा. या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस स्वतःचे चांगल्यासाठीच पाहणार, स्वतःचं चांगलं बघण्यासाठी जगणार. आणि प्रत्येकाचं जर चांगलं होत असेल तर त्या गोष्टीमध्ये स्वतःचं सुद्धा चांगलं कसं होईल या गोष्टी माणूस स्वतः करतो. आणि नक्कीच आपलं चांगलं होत असेल, दुसऱ्याचं वाईट होत असेल तर नक्कीच त्याचं वाईट होऊ दे, पण माझं चांगलं होऊ दे. हे कधी बुद्धिमत्ता तुझ्या मनात सुद्धा ठेवू नकोस. असे विचार तुझ्या मनात सुद्धा कधी आणू नकोस, कारण की हे सर्वात मोठे पाप आहे. जर आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख असेल ना, तर ते सगळ्यात वाईट कर्म आहे. आणि ते कर्म आपल्याला कायम रडवत राहणार आहे. तर स्वामींच्या विचारामध्ये हीच शक्ती आहे, स्वामींच्या शब्दांमध्ये ही शक्ती आहे, जे की तुला कधीच हरू देणार नाही. आणि तुम्ही मागील तुमचा भूतकाळ जाऊन सुधारू शकत नाही, तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ कधी सुधारू शकत नाही. पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. सध्याच्या वेळेमध्ये जेवढं काही घडलेलं आहे, जे काही घडून गेलेलं आहे, त्याचा विचार आता जास्त करू नकोस. आत्ताच्या वेळेचा विचार कर, चालत्या वेळेचा विचार कर आणि येणाऱ्या दिवसांचा विचार कर. त्या प्रकारे मेहनत कर. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही तुझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जे काही घडलेलं असतं ती गोष्ट आपल्याला अनुभव देऊन जाते. आणि जे काही घडवायचं असतं ते सर्व काही आपल्या
मेहनतीवरती अवलंबून असतो आणि नक्कीच तुमची मेहनत तुम्हाला नक्कीच या जीवनामध्ये यशस्वी ठरवेल. तर स्वामींच्या विचारामध्ये खूप सारी शक्ती लपलेली आहे, स्वामींच्या विचारांमध्ये खूप सारी भक्ती लपलेली आहे. पण आज चुकून ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. तर स्वामींचे विचार एवढेच नव्हे, स्वामींचे शब्द आणि स्वामींच्या शिकवणींमध्ये सुद्धा मोठी ताकद आहे. एक गोष्ट तुला नक्कीच सांगतो, जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. जिथे सर्व काही संपतं, जिथे सर्व काही समाप्त होतं, तिथून स्वामी समर्थ चालू होतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक आशा, आपल्या आयुष्यातील प्रत्येक निराशा जिथे संपते, आपल्या आयुष्यातील प्रत्येक दुःखाचं डोंगर जिथे संपतं, आपल्या आयुष्यातील प्रत्येक दुःख जेव्हा आपल्याला सोसावतात, प्रत्येक दुःख जेव्हा आपल्याला त्रास देतात, तेव्हा तिथे स्वामी समर्थ राहतात. जिथे सर्व काही असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे शब्द मोठे, स्वामी समर्थांची शिकवणी मोठ्या. नक्कीच आज फक्त इथून 10 ते 15 मिनिटं ऐकून बघ. ते 10 ते 15 मिनिटांमध्ये तुला मोठे अर्थ समजणार आहेत, तुला मोठ्या शिकवणी समजणार आहेत. चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. आणि नक्कीच एक भास तुला असा सुद्धा होईल की त्यावेळेस तुला असं वाटेल की स्वामी समर्थ माझ्या सोबत नाहीत, आज स्वामी माझ्या सोबत नाहीत. पण तो भास नव्हे, तुझ्या मनात आलेली शंका असते. ती शंका सुद्धा दूर होईल जेव्हा तू स्वामी समर्थांची भक्ती निर्मळपणाने करशील, निस्वार्थीपणाने करशील. आणि नक्कीच प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी होईल. तू फक्त स्वामींवरती डोळे बंद करून विश्वास ठेव आणि विश्वास ठेवत असशील तर शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि नक्कीच यशस्वी होण्याचं एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद तुझ्या मनात ठेव. बघ, यशस्वी तू होणार. आणि नक्कीच एक गोष्ट तुला सांगतो, जेव्हा तू दुसऱ्यांचं वाईट बघणार नाहीस तेव्हा तुझ्या सोबत वाईट होणार नाही. आज कितीही लोकांनी तुझे वाईट करू दे, तू त्यांचे वाईट बघू नकोस. कारण की माणसाचा स्वभाव सध्या असाच झालेला आहे की आज आपले कोणीतरी वाईट केले की नक्कीच त्याचे पण वाईट व्हावे असे आपल्या मनात विचार येते. पण हे विचार बाळगू नकोस, कारण की मग तुझे आणि त्या माणसामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक राहणार नाही. तू सुद्धा त्या माणसासारखाच होशील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही तुझ्या म्हणण्यासारखी होईल. तू फक्त तुझ्या मनावरती विश्वास ठेव, तू फक्त तुझ्या कष्टांवरती विश्वास ठेव. आणि नक्कीच विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जिथं तुझा विश्वास ठेवण्याची मर्यादा संपते, जिथं तुझी विश्वास ठेवण्याची मर्यादा संपते, तिथून स्वामी समर्थांचे चमत्कार चालू होतात. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. नक्कीच स्वामींचे हे शब्द आहेत. केव्हा तुला असे वाटले की आज माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, आज माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे अडचणी आहेत, त्या अडचणींना सामोरे कसे जाऊ, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या अडचणी तुझ्या आयुष्यात नव्हे तर तुझ्या मनात आहेत. कारण की तुझ्या सोबत स्वामी आहेत. तुला ही गोष्ट माहीत असून तू त्या अडचणींना घाबरतोयस, तू त्या दुःखांना घाबरतोयस. दुःखाचं डोंगर आज तुझ्याच आयुष्यात नव्हे तर आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःखाचं डोंगर आहे. आणि नक्कीच ते दुःख सुद्धा दूर होतील आणि नक्कीच ते संकट सुद्धा दूर होतील. तू फक्त डोळे बंद करून स्वामींवरती विश्वास ठेव. प्रत्येक गोष्टीचं मार्ग हे तुला मिळूनच येईल. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती स्वतः स्वामी तुला देतील. खूप अडचणी असतील जीवनात, खूप दुःख असतील जीवनात, तरी सुद्धा स्वतः स्वामी तुला त्या गोष्टींच्या सामोरे जाण्याची शक्ती देतील. तू फक्त स्वतःच्या मनावरती विश्वास ठेव की हे दुःख, हे संकट यांच्या सामोरे मी जाणार आणि हे दुःख, हे संकट माझे आयुष्य थांबू शकणार नाही, माझ्या आयुष्यातील आनंद रोखू शकणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एका दिवसात काहीच होत नाही. थोडा वेळ द्यावा लागतो, आपले परिश्रम, आपले कष्ट सुद्धा द्यावे लागतात. पण नक्कीच जो व्यक्ती आपल्या मनावरती विश्वास ठेवेल, आपल्या स्वामींवरती विश्वास ठेवेल आणि नक्कीच वेळेवरती विश्वास ठेवेल, संयमता आपल्या मनामध्ये बाळगेल, तो व्यक्ती नक्कीच या जीवनामध्ये पुढे जाईल. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही. तुझ्या चांगल्या विचारांना कोणीच रोखू शकत नाही. तुझ्या चांगल्या विचारांना, तुझ्या चांगल्या कृत्यांना कधीच थांब लागू शकत नाही. तुझ्या चांगल्या कृत्यांना कोणीच थांबवू शकत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. तुझ्या वाईट विचारांना कोणतीही गोष्ट वाचवू शकत नाही. वाईट विचार थोड्या वेळासाठीच चालतात, वाईट गोष्टी थोड्या वेळासाठीच चालतात. फक्त जो व्यक्ती वाईट करतो त्याला त्याची शिक्षा सुद्धा मिळते.
एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जसा आलेला आहेस तसाच जाणार आहेस. प्रत्येक गोष्टीचं तुला परतफेड ही मिळणार. म्हणून तुला सांगतो, सकारात्मक विचार कायम तुझ्या मनात ठेव आणि नक्कीच तुझे दृष्टिकोन चांगले ठेव. बघ, प्रत्येक गोष्ट ही तुझ्या म्हणण्यासारखी होईल आणि नक्कीच ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, तू तुझे विचार कर, तू तुझे ध्येय साध्य कर. तुला आयुष्यामध्ये काय करायचं आहे, तुला आयुष्यामध्ये कोणते सुख पाहिजे, तुला आयुष्यामध्ये काय काय पाहिजे, हे सर्व काही साध्य कर. पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काही नाही. पण जर तू स्वतःवरती आत्मविश्वास ठेवत असशील की नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडणार, नक्कीच मी माझ्या आयुष्यामध्ये या गोष्टी स्वतःहून घडवून आणणार, तर नक्कीच त्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडतील. कारण की माणूस हा सर्वप्रथम आपल्या मनाशी शंका बाळगतो की नक्कीच ही गोष्ट माझ्याकडून होईल का, नक्कीच या गोष्टीचा पर्याय माझ्याकडून निघेल का, आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आले असतील तर त्या दुःखातून मी बाहेर पडेल का, असे प्रश्न सुद्धा पडून देऊ नका. कारण की केव्हा दुःख आले तेव्हा सांगायचं थोड्या वेळासाठी आहे, या गोष्टीच्या सामोरे मी आरामात जाणार, कारण की माझ्या सोबत स्वामी आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि आता तुला स्वामींचे विचारांगळे अजून देणार आहे, म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत जा, तू चांगले कर्म कर, फळाची अपेक्षा ठेवू नकोस. अरे कर्म कर, कारण की जेव्हा चांगले विचार आपल्या मनात असतात, जेव्हा चांगले विचार आपल्या अंतरंगात असतात, जेव्हा चांगले विचार आपले कान ऐकतात, तेव्हा ते चांगले विचार आपल्या कृत्यातून बाहेर निघतात. आणि नेहमी लक्षात ठेव, कधीच कोणतेही वाईट ऐकू नकोस. नक्कीच स्वामींचे जे हे चांगले विचार आहेत, स्वामींचे जे हे शिकवणी आहेत, त्या गोष्टी ऐकून बघ, नक्कीच आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरशील. आता महत्वाचे मुद्दे म्हणजे स्वतः स्वामी अक्कलकोटात आलेले. अक्कलकोटामध्ये येऊन स्वामींनी मोठे चमत्कार घडवले. प्रत्येक माणसाला मदत केली, प्रत्येक अपंगाला मदत केली, प्रत्येक भुकेल्या माणसाला मदत केली, प्रत्येक गरजू व्यक्तींना मदत केली. ज्या लोकांना प्राण नव्हते त्या लोकांना प्राण आणून दिले. प्रत्येकाच्या अश्रूची स्वामींनी किंमत ठेवली आणि तेव्हापासून जो स्वामी भक्तांचा स्वामींवरती विश्वास दडला, तो आजपर्यंत कुठेच कमी झाला नाही आणि आजपर्यंत स्वामी भक्तांची फक्त वाढच होत राहिली. या गोष्टी मागे फक्त एकच कारण आहे, कारण की स्वतः स्वामी अजून सुद्धा आहेत, स्वतः स्वामी अजून सुद्धा चमत्कार घडवून आणतात, स्वतः स्वामी अजून सुद्धा प्रत्येक माणसाला दिसतात. जो व्यक्ती शेवटपर्यंत या गोष्टीची भक्ती करेल तो आयुष्यामध्ये फक्त सुखी राहील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एका दिवसात काहीच घडत नाही, एका दिवसात काहीच होत नाही, एका दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जेव्हा स्वामींनी चमत्कार घडवलेले आहेत तेव्हा प्रत्येक स्वामी भक्तांचा विश्वास हा अटूट झालेला आहे. तुझ्या आयुष्यामध्ये पण बऱ्याच अशा गोष्टी घडल्या असतील ज्या गोष्टी घडायला नकोत, पण त्या गोष्टी घडण्यापाठी पण एक कोणतं ना कोणतं तरी कारण असतं. ही गोष्ट काही वेळाने आपल्याला समजते. आज आपल्या आयुष्यामध्ये कोणत्यातरी दुःखद वेळ गेलेली आहे, त्या गोष्टीपाठी पण कोणतं तरी एक मोठं रहस्य असतं. येणाऱ्या वेळेमध्ये ती गोष्ट आपल्याला समजते की जर ही वाईट गोष्ट झाली नसती तर आज आयुष्यामध्ये मी इथे नसतो. खरं तर एक गोष्ट सांगतो, आज जर तुला आयुष्यामध्ये खूप सारे दुःख येत असतील, आज आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी येत असतील, बऱ्याच कर्जामध्ये गेला असेल, तर त्या गोष्टी फक्त तुला अनुभव देण्यासाठी असतात. कारण की जो व्यक्ती वारंवार कष्ट करतो, जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येत नाही. ही गोष्ट कायम सातत्याने लक्षात ठेव. कारण की जो कष्टाळू माणूस आहे त्याला त्याच्या कष्टाची किंमत असते आणि त्या किमतीला परमेश्वराला पण सुद्धा झुकावं लागतं. कारण की जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतोय त्या व्यक्तीला यश हे मिळणारच असतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा स्वामींनी स्वतः माणसाला पारखलेले आहे तेव्हा सर्वात जास्त शेतकरी माणूस पुढे आलेला आहे. आणि नक्कीच जो व्यक्ती आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतो तोच व्यक्ती म्हणजे शेतकरी. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आज तुम्ही कोणतेही काम करत आहात, आज तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जात आहात, तर त्या व्यक्तीमध्ये, त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या कामामध्ये कधीही दुर्लक्ष करू नकोस. सातत्याने त्या कामामध्ये आपली वाढ करत राहा, सातत्याने त्या कामामध्ये वारंवार प्रयत्न करत राहा. बघ, प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होतो. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे, जिथे जिथे मन लावशील तिथे तिथे तुझं मन रुजेल, जिथे जिथे मन लावशील तिथे तिथे तुला यश प्राप्त होईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की सगळं काही तुझ्या मनावर आहे. जेव्हा स्वतःच्या मनावरती एवढा विश्वास ठेवशील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींचे विचार अटूट आहेत, स्वामींचे विचार, स्वामींची शिकवणे महत्वाची आहेत. आणि काही गोष्टी आपण ऐकल्या असतात,
असतात। स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी अशा बऱ्याच आहेत ज्या गोष्टी आपण ऐकल्या असतात, पण त्या गोष्टी सुद्धा वारंवार ऐकत जा, कारण की त्या गोष्टी जेव्हा जेव्हा कानावरती पडतील तेव्हा तेव्हा तुमच्या कानाला सुद्धा सुख मिळेल आणि नक्कीच त्या गोष्टी तुमच्या वागणुकीतून बाहेर निघतील। आणि प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची असते, प्रत्येक मुद्दा हा महत्त्वाचा असतो। फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ आजचा हा स्वामींचा संदेश, नक्कीच भाग्यवंत ठरशील। डोळे बंद करून स्वामींचे नाव घे, प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील। बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस। या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही। आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील, तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस। या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा। आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान। जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस। खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील। देवाच्या पहिले ज्या व्यक्ती असतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील। आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही। या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा। आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका। जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा, परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही। कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही, तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही। आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे। कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका। या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत। आपला मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे। स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग। मार्ग आपल्याला निवडायचा आहे। परिस्थिती चांगली असेल तर तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार, पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे। ती चुकी लवकरात लवकर सुधार। या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस। जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग, समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे। समोरच्याची चुकी त्याला समजव, जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे। तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा, सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा। बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील। या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग, कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत। वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस। आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर। आज थोडा वेळ स्वतःला दे, थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो ते काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का। आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा। 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही, तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो। कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही। तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात। परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे। ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे। फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे। आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका, कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही, एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही, आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही। वेळ ही अत्यंत। आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्या वेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं। आज तुम्हाला दुःख आहेत ना,
ते दुःख तुमच्या आयुष्यात का होऊन आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात का होऊन आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस, थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. ते गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे, कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार, कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस, कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो, दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ, आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं, तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे, जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच, पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी, वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते, स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला बुलावू नकोस, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे.
ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ जे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका, वेळ तुमची किंमत करेल. आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बरेच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत. मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधीपासून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्यासोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे. आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तुझ्या मार्गावरती आहेस, तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, काम कोणतेही छोटे मोठे नसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टी दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावला तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी
गोष्टी, या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा. आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा. आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा. काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा, पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका. कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो. लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका. कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते, त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो. त्या गोष्टीचा लोभ असतो, तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे. या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहेत. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की जो तो मार्ग, तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे. तुम्हाला हात, पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते. सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहे. फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात. या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तरी समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत. म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढे मोठे आहेत त्याच्या दुप्पट पटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा. फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोललात तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख, सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका. कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात, आजच्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल. तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तो पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का? या मार्गामध्ये मला यश मिळेल का? आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही. कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे. उद्या चुकलास, तुला मान्य आहे. परवा चुकलास, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे. कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार. कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ येत असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे. आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस. कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे. आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील. आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस.
विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाहीत. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर आणि या मुद्द्याला आता दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि नक्कीच स्वामींच्या शब्दांवरती विश्वास ठेव आणि चांगल्या कर्मांवरती विश्वास ठेव. आपण जे काही करतो, आपण जे काही करत असतो ते सर्व काही स्वामी बघत आहे. आपल्याला कोणाला सांगण्याची गरज नाही. तू आज चांगले काम करतोय, चांगले दान धर्म करतोय, लोकांचा विचार करतोयस, तर त्या गोष्टी कोणाला दिखाव्यासाठी करू नकोस. त्या गोष्टी कोणाच्या दिखाव्यासाठी करू नकोस. ते फक्त स्वतःसाठी कर, त्यांच्यासाठी कर आणि परमेश्वरासाठी कर. माणसाचं स्वरूप हे माणूस देवाने फक्त माणुसकीच्या नावाने बनवलेलं, पण आज माणूस हा कोणत्या मार्गावरती चाललाय या गोष्टी तुम्हाला सुद्धा माहिती आहे. स्वार्थ, लोभ, राग या मार्गावरती माणूस सध्या चाललेला आहे. आणि नक्कीच याच गोष्टीमुळे बरेच लोक बर्बाद होत चाललेत. पण स्वामी भक्त नाही, स्वामी भक्त हे स्वामींचे विचार ऐकत असतील तर नक्कीच ते विचार कायम तुला यशाच्या मार्गावरच नेतील. तुला तुझ्या आयुष्यामध्ये कधीच दुःख येऊ देणार नाहीत. आणि दुःख संकट काय असतात, दुःख संकट काय असतात हे आपल्या आयुष्यातील एक फक्त अनुभव देण्यासाठी आलेला एक मुद्दा असतो. आणि तो मुद्दा आपल्याला सर्व काही शिकवून जातो, तो धडा आपल्याला सर्व काही शिकवून जातो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तो झुजतो, जो कष्ट करतो, जो वारंवार प्रयत्न करतो, त्यालाच आयुष्यामध्ये यश प्राप्त होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि जर नक्कीच तुला जर वाईट दिवसाची किंमत माहिती असेल, वाईट दिवसातील वाईट वेळ माहिती असेल, तर नक्कीच चांगल्या दिवसाची किंमत तुला सुद्धा माहित असेल, तर ते चांगले दिवस कधी तुझ्या हातातून निसटणार नाहीत. ते चांगले दिवस कधी तुझ्या आयुष्यातून निघून जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज कष्ट करतोयस, आज प्रयत्न करतोयस, वारंवार प्रयत्न करत राहा, वारंवार कष्ट करत राहा. कारण की आज बरेच स्वामी भक्त आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्यातील बराच कालावधी स्वामींच्या भक्ती मार्गे प्रयत्नांच्या पाठी, कष्टांच्या पाठी घालवला आणि आज त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या प्रकारचे दुःख नाहीत. आज त्यांच्या त्या आयुष्यामध्ये भरपूर प्रमाणात सुखाच्या मार्गावरती आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामी चमत्कार घडवतात, फक्त तुझी परीक्षा सुद्धा घेतात. आज वाईट वेळ आहे, नक्कीच तुझी परीक्षा चालू असेल तर काहींदा अशी वेळ येते जी वेळ आपल्याला सहन सुद्धा होत नाही, किंवा काही वेळ अशी सुद्धा येते जी वेळ आपल्याला सहन करण्याची ताकद सुद्धा भेटत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या वेळेमध्ये तुला स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवायचा आहे. या जगामध्ये, या दुनियामध्ये, या कलियुगामध्ये स्वतःच्या मनावरती जो विश्वास ठेवेल तो माणूस एकटा सुद्धा या
आयुष्यामध्ये यशस्वी ठरू शकतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की ज्याचे मन तसे ज्याला तसेच मिळते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझा दृष्टिकोन जसा, तुझ्या मनावरती तुझा विश्वास जसा, तुला तसेच यश प्राप्त होणार. जर चांगल्या गोष्टीला जर तू वाईट नजरेने बघत असशील तर ती गोष्ट तुझ्यासाठी वाईटच घडणार आहे, आणि जर चांगल्या गोष्टीला चांगल्या नजरेने बघितलंस तर ती गोष्ट तुझ्यासाठी चांगलीच ठरणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वाईट गोष्टीला चांगल्या नजरेने बघितलास तर ते तुला चांगलंच दिसल. तुझा दृष्टिकोन महत्वाचा आहे, याचा अर्थ तुझा दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन सांभाळ, तुझं चारित्र्य सांभाळ, आणि नक्कीच स्वामींवरती निस्वार्थी प्रेम कर, आणि नक्कीच स्वामींवरती निर्मळपणाने प्रेम कर. बघ, प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी होईल. आता या कलियुगातील सर्वात मोठी गोष्ट सांगतो, या कलियुगातील महत्वाची गोष्ट सांगतो. या जीवनामध्ये जर भाग्यवंत ठरायचं असेल ना तर कधीच जीवनामध्ये एका स्त्रीचा अपमान करू नकोस, आपल्या आई वडिलांचा अपमान करू नकोस. कारण की त्या लोकांनीच आपल्याला आयुष्यामध्ये आणलेली असते, या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी शिकवलेली असते. कायम तुला सांगतो, या जीवनातील सर्वात मोठे पाप म्हणजे एका स्त्रीचे अपमान किंवा एका स्त्रीवरती केलेले अत्याचार. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की या जीवनामध्ये सर्वात मोठे पाप हेच आहे. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी स्वतः सांगतात, कितीही रागीट असू दे माणूस किंवा कितीही तुझ्या मनामध्ये द्वेष असू दे, राग असू दे, त्या गोष्टींना तुझ्या बाहेर काढू नकोस. कारण की जर त्या गोष्टी तुझ्या डोक्यातून बाहेर येत असतील, त्या गोष्टी तुझ्याकडून कंट्रोल होत नसतील, तर त्या गोष्टी तुझ्यावरती हावी झालेल्या असतात, आणि त्या गोष्टी तुला बर्बादीच्या मार्गावरती नेतील. माणसाने कायम लक्षात ठेवा, रागामध्ये कधीच कोणता गोष्ट, कोणती बाबी, कोणता मुद्दा हा आपल्या मनावर घेऊ नका, किंवा रागामध्ये कोणत्याच गोष्टीचं डिसिजन घेऊ नका. नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला, कारण की माणूस या गोष्टीमुळेच बर्बाद होतो. तर स्वामींचे शब्द एवढेच नव्हे, तर स्वामींची शिकवण एवढेच नव्हे, तर ते प्रत्येक स्वामींची शब्द, ते प्रत्येक स्वामींची शिकवण आज तुला मिळून जाणार आहे. फक्त आजचा हा स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार, स्वामींची शिकवणी चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. तर नक्कीच या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जगण्याचा मार्ग स्वतः स्वामी सांगतात, प्रत्येक दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग स्वतः स्वामी सांगतात. तू फक्त स्वामींचे शब्द हे डोळे बंद करून ऐक, कारण की स्वामींचे शब्द हे अद्भुत आहेत, स्वामींचे विचार हे अद्भुत आहेत. स्वतः स्वामी पृथ्वी लोकावर आले, स्वतः स्वामी आपल्या माणसांमध्ये आले आणि चांगले विचार पसरवून गेले. तेच विचार तू आता ऐकत आहेस, म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आतापासून या स्वामींच्या संदेशाला सुरुवात होत आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. येणाऱ्या थोड्याच वेळात जेव्हा आयुष्याची शिकवण भेटेल, जेव्हा तुला आयुष्याचा अनुभव भेटेल, तेव्हा नक्कीच बोलशील की स्वामींचे शब्द सुद्धा अशक्य ते शक्य करून दाखवतील. खरं तर अशक्य ते शक्य करून दाखवतील स्वामी. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी अशक्य गोष्टी शक्य करतात. तर स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे, जे की सर्व काही अशक्य करून दाखवतील. जर स्वामींवरती पूर्णतः विश्वास असेल तर आतापासून ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला स्वामींची साथ मिळणार आहे. एखादा माणूस जो स्वामींवरती भरोसा करतो, स्वामींवरती विश्वास करतो, नक्कीच आपण प्रत्येक माणूस आज स्वामींना मानतो. फक्त एवढंच आहे की स्वामींची जी भक्ती आहे ती निस्वार्थपणाने करा. या आयुष्यामध्ये जर तुम्हाला स्वामींचा हात तुमच्या पाठीशी पाहिजे असेल, स्वामी तुमच्या पाठीशी पाहिजे असतील, तर फक्त निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होणार. आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती रडण्याची वेळ येणार नाही. मानवी जीवन आहे, या मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येत राहत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येणारच. आणि नक्कीच जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत असाल, जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवता तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असाल, तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. आयुष्यामध्ये कधी तुम्हाला दुःखी राहण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक माणूस स्वामींची भक्ती का करतो? प्रत्येक माणूस स्वामींकडून काही ना काहीतरी इच्छा मागत असतो. पण नक्कीच तुम्ही जी इच्छा मागता, तुम्ही जी स्वामींकडून मदत मागता, फक्त एवढेच विचार करा, तुम्ही जी इच्छा, जी मदत मागत आहात, त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? तुम्हाला नक्कीच एका गोष्टीमध्ये यशस्वी ठरायचं आहे, तर त्याबद्दल तुम्हाला विचार करावा लागेल. तुमची तब्येत खराब असेल तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी स्वतः प्रयत्न करायला लागेल, स्वतःची मनस्थिती सुधारावी लागेल. आणि नक्कीच तुम्हाला कोणते प्रयत्न करत असाल तुम्ही की मला आयुष्यामध्ये हे पाहिजे ते पाहिजे, तर नक्कीच त्या गोष्टीसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, तेव्हा स्वामी तुम्हाला साथ देतील. जो माणूस
निस्वार्थीपणाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करेल त्या व्यक्तीला सर्व काही आयुष्यामध्ये मिळून जाईल. आणि जो व्यक्ती फक्त स्वामींसमोर हात पसरून बोलेल की स्वामी मला हे पाहिजे ते पाहिजे, पण कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करणार नाही, हालचाल करणार नाही, तर त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारच्या गोष्टी लवकरात लवकर भेटू शकत नाहीत. कारण की जो माणूस त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो त्या माणसाला लवकरात लवकर यश प्राप्त होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामींनी सर्वप्रथमच सांगितलेला हा घोर कलियुग येणार आहे. त्या घोर कलियुगमध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपला विचार करणार नाहीत, आपली जवळची लोक सुद्धा आपली राहणार नाहीत. त्या वेळेमध्ये जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात, स्वतः मनाच्या मध्ये जिद्द ताकद आणि नक्कीच चिकाटी तुमच्या मनात ठेवलात, तर आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती कोणत्या प्रकारची वाईट वेळ येणार नाही. आणि वाईट वेळ आली तरी तोपर्यंत तुम्हाला आयुष्याचा अनुभव येईल आणि नक्कीच आयुष्याशी तुम्ही कधी हारणार नाही. आता ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी छोटे छोटे मुद्दे होते. आता अत्यंत महत्त्वाचे मोठे मोठे मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे, जे मुद्दे तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजावून जातील. आतापासून चुकूनही दुर्लक्ष करू नका, नक्कीच आतापासून शेवटपर्यंत ऐकून घ्या. कारण की प्रत्येक गोष्ट प्रत्येक बाबी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे. तुमचे कर्म तुमचे भविष्य ठरवते, ही गोष्ट वारंवार तुम्ही ऐकला असाल. जसे आपण कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळते. ते फळ आपल्याला या जीवनातच ते फळ आपल्याला प्राप्त करायचे आहे, किंवा या जीवनातच आपल्याला प्रत्येक कर्माची चुकी सुधारून जायची आहे. जे काय आहे ज्याची शिक्षा सुद्धा आपल्याला या जीवनात मिळणार आहे. चांगलं केला तर नक्कीच त्याचे फळ सुद्धा तुम्हाला या जीवनात मिळणार आहे. प्रत्येक गोष्टी मागे कोणतं ना कोणतं तरी कारण असतो, काही ना काहीतरी घडत असतं, त्या पाठी स्वामींचा हात असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवायची, स्वामींनी माझी परीक्षा घेत आहेत, स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये दुःख का आणले आहेत, कारण की मला माझ्या आयुष्याचा अनुभव द्यायचा आहे. जो व्यक्ती एखाद्या वेळेला आयुष्याची अनुभव सर्व शिकून जातो, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये परत ते दुःख आले तर तो त्याच्या बरोबर सामोरे जाऊ शकतो. आणि असं नाही की कोणत्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी येत नाही. जो सर्वात श्रीमंत आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात, जो सर्वात गरीब आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला हा ठाम राहिलं पाहिजे. सर्वप्रथमच सांगितले होतं, या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करणार नाही. आपली जवळची लोक सुद्धा आपला घात करतील. तर दुसऱ्यांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा, दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवरती अवलंबून राहा. सर्वप्रथम तुम्ही या जीवनामध्ये यशस्वी ठरायचा मार्ग तिथूनच निघून जाईल. तिथूनच तुम्हाला तो मार्ग सापडून जाईल ज्या मार्गावरून तुम्हाला पुढे जायचं आहे. आता प्रत्येक गोष्ट मी टप्प्याटप्प्याने सांगत आहे, पण आणखीन महत्त्वाचे जे स्वामींचे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे तुम्हाला समजणार आहेत. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत त्या गोष्टी फक्त तुम्ही मनाने ऐकून घ्या. कारण की जेव्हा जेव्हा चांगले विचार आपले मनात राहतील, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या कानावर पडतील, ते आपल्या कृत्यातून बाहेर निघतील, ते आपल्या वागणुकीतून बाहेर निघतील आणि नक्कीच तुमच्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व ठरवतील. माणुसकी, या जीवनामध्ये माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वप्रथम जर तुम्ही चांगल्या प्रकारात प्रत्येक माणसाची वागत असाल, जो व्यक्ती तुमचा वाईट करते जर तुम्ही सुद्धा त्याचं चांगलं बघत असाल, तर तुम्ही खरे माणूस आहात या जीवनातील. कारण की आज ज्याचं कोणी वाईट बघितलं, दुसरा व्यक्ती सुद्धा त्याच व्यक्तीचं वाईट बघतो की ह्याने माझं वाईट केलं ना, ह्याचं सुद्धा वाईट व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही हे विचार घेऊन या जीवनामध्ये जगत आहात तर तुम्ही नक्कीच या जीवनामध्ये कधी यशस्वी ठरणार नाही, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला जास्त वेळ यश प्राप्त होणार नाही, किंवा बरेच असे दुःख आहेत जे तुमच्या आयुष्यामध्ये कायम सतत राहतील. कारण की जेव्हा आपण दुसऱ्या लोकांचा चांगला विचार करू तेव्हा आपल्यासोबत चांगलं घडेल. भले समोरचा माणूस आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल, आपल्याला शिव्या घालत असेल, किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊन देत नसेल, अशी कोणतीच ताकद नाही जी ताकद तुम्हाला या जीवनामध्ये अडकवून ठेवेल. कारण की प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतो. तुम्ही फक्त त्या गोष्टीबद्दल विचार करायचा आहे. थोडा वेळ स्वतःला द्या, थोडा वेळ फक्त विचार करा की मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे चुकतोय, मी माझ्या आयुष्यामध्ये मला काय करायला पाहिजे जेणेकरून माझ्या आयुष्यातील हे दुःख आहे, संकटाची वेळ आहे, माझ्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती नाही आहे, माझ्या आयुष्यामध्ये कोणाची मदत नाही आहे. या गोष्टीबद्दल फक्त विचार करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. बघा प्रत्येक गोष्टीचा मार्ग स्वतःहून निघून येईल आणि स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी राहतील. फक्त स्वामींचे नाव जप करा. सकाळ संध्याकाळ स्वामींचे नाव घेत असाल तर आयुष्यामध्ये तुमचे जीवन हे सुखरूपपणे सुखाने निघून जाईल. आता अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहे, चुकून दुर्लक्ष करू नका. या पुढील काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील व काही गोष्टी तुम्ही ऐकल्या सुद्धा नसतील. तर बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात, पण ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या वागणुकीत उतरतात. कारण की चांगले विचार हे चांगले भविष्य ठरवतात. चांगले विचार आहेत, दुर्लक्ष करू नकोस. नक्कीच तुला भाग्यवंत ठरवणार आहे. लक्षपूर्वक ऐकून घे.
तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तर तुला सांगितला, अत्यंत महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण इथून स्वामींचे संदेश चालू होणार आहेत, स्वामींचे विचार चालू होणार आहेत. तर नक्कीच इथून 5 ते 10 मिनिटं ऐकून बघ, कारण की त्या 10 मिनिटांमध्येच तुला महत्त्वाचे विचार समजतील आणि नक्कीच शेवटपर्यंत ऐकून घेशील, माझी अशी अपेक्षा आहे. कारण की खरा स्वामी भक्त असशील तर नक्कीच स्वामींचे विचारांमध्ये तू मग्न राहशील, नक्कीच स्वामींचे विचार लक्षपूर्वक ऐकशील. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची असते. हे जीवन आहे, जे आपले मानवी आयुष्य आहे ते आपल्या हातात आहे. आपल्याला जे काही घडवायचं आहे, आपल्याला जे काही घडवायचं आहे ते सर्व काही आपल्या हातात आहे. आपल्याला जे काही घडवून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्या हातात आहे. कारण की सर्वप्रथम तुला तुझे आयुष्य चांगले पाहिजे असतील, तुला तुझे भविष्य चांगले पाहिजे असतील, तुला तुझ्या जीवनामध्ये दुःख संकट नको, तुला तुझ्या आयुष्यामध्ये सुख आणि आनंद पाहिजे, तर नेहमी चांगले कर्म कर, चांगले विचार कर, चांगले कृत्य कर आणि नक्कीच तुझे चांगले कृत्य, चांगले कर्म, चांगले विचार तुझे आयुष्य चांगले घडवणार. प्रत्येक इच्छा तुला तुझी पूर्ण करायची आहे तर त्या इच्छेसाठी जिद्द ठेव. जर जिद्द असेल तुझ्या मनात तर नक्कीच कोणतीच गोष्ट तुला अडू शकणार नाही. ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी, ती इच्छा प्राप्त करण्यासाठी आणि नक्कीच प्रत्येक इच्छा पूर्ण करून घ्यायचीच असेल तर वारंवार प्रयत्न करणं सोडू नकोस. कारण की अपयश या शब्दामध्येच लपलेला शब्द आहे, तो म्हणजे यश. अपयशाची नंतर लागणारी पायरी ती म्हणजे यशाची. लगेच आणि आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट जर आपल्या बोलण्यासारखी झाली असती, तू आज स्वामींकडून काहीतरी मागितलेस, दुसऱ्या दिवशी तुला ते मिळालं असतं, तर नक्कीच परमेश्वराचं अस्तित्व नसतं, नक्कीच आनंदाचं अस्तित्व नसतं, नक्कीच सुखाचं अस्तित्व नसतं, दुःखाचं अस्तित्व नसतं आणि त्या मानवी जीवनाला काहीच किंमत राहिलेली नसती. जर प्रत्येक इच्छा तुझ्या मनासारख्या व्हाव्या लागल्या तर नक्कीच तुला कुठेच आयुष्यामध्ये अडचण येणार नाही. आणि जर आयुष्यामध्ये अडचणीच नाही तरी हे जीवनच उपयोगी नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, की या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तू तुझी इच्छा मांड, तू प्रत्येक गोष्टीमध्ये तुझी अपेक्षा ठेव, पण ती इच्छा मांडतोयस, ते अपेक्षा ठेवतोयस, त्या अपेक्षेसाठी, त्या इच्छेसाठी प्रयत्न करतोयस का ह्याचा विचार कर. कारण की जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करत असतो त्याला कुठे ना कुठेतरी यश हे प्राप्त होतो आणि जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करत असतो त्याला कधी आयुष्यामध्ये रडण्याची वेळ स्वतः स्वामी आणत नाही. म्हणजे याचा अर्थ एकच आहे की सर्व जीवन तुझ्या हातात आहे, तुला फक्त तुझ्या वेळेवरती विश्वास ठेवायचा आहे, स्वतःच्या मनावरती, स्वतःच्या जिद्दीवरती, स्वतःच्या मेहनतीवरती आणि नक्कीच आपल्या परमेश्वरावरती, नक्कीच आपल्या देवावरती. या गोष्टींवर विश्वास ठेव. कोणाचीच गरज तुला लागणार नाही अशी वेळ तुझ्यावरती आण. कारण की नेहमी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस आपल्या सोबत असतो पण मनापासून आपल्या सोबत नसतो. कारण की जेव्हा आपल्यावरती वाईट वेळ येईल तेव्हा ती आपली जवळची लोक सुद्धा पळून जातील. कलियुगाचं हेच मोठं सत्य आहे जे परमेश्वराने अगोदर सांगितलं की कलियुगामध्ये प्रत्येक माणूस हा माणसाचाच रक्त पिणार आणि नक्कीच प्रत्येक माणूस हा माणसाचाच पाय खेचणार आणि याच गोष्टीमध्ये मानवाचे आयुष्य जाणार आहे. तर या गोष्टींना दुर्लक्ष कर. आज नक्कीच तुझ्या समाजापासून दूर राहा. तुझा समाज काय बोलते, तुझी जवळची लोक काय बोलतात, तुझी 4 लोक काय बोलतात, या गोष्टींवरती लक्ष ठेवू नकोस. कारण की तू तुझ्या आयुष्यामध्ये नीट आहेस ना, तू तुझ्या आयुष्यामध्ये चांगला आहेस ना, सत्याच्या मार्गावरती आहेस ना, तर या गोष्टी परमेश्वर पाहतोय, या गोष्टी परमेश्वर बघतोय. तर एवढीच गोष्ट कायम लक्षात ठेव की मला परमेश्वर बघतोय, मी माझे कृत्य बघतोय, मी माझे कर्म बघतोय, माझं सर्व काही चांगलं आहे. परमेश्वर सर्व काही चांगलं करणार. आज तुझ्याबद्दल कोणी कितीही वाईट बोलू दे, तू त्यांच्या नादी लागू नको, तू त्याच्या तोंडी लागू नको. त्यांना हो मध्ये हो बोल आणि नक्कीच तुझ्या जीवनामध्ये बघ प्रत्येक गोष्ट तुझ्या म्हणण्यासारखी होईल. कारण की माणूस तेव्हाच यशस्वी झालेला आहे जेव्हा माणसाने दुसऱ्या माणसाला दुर्लक्ष केलेले आहे, वाईट माणसांना दुर्लक्ष केलेले आहे. वाईट माणूस जर तुझ्या समोर येत असेल, तुझ्या वाईट बघणारे जर तुझ्या समोर येत असतील तर त्यांना दुर्लक्ष कर, त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. आणि हीच गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये तुला आणायची आहे. याच गोष्टीमध्ये एक महत्त्वाचा अर्थ लपलेला आहे, ते म्हणजे वाईट दुःख आले, त्यानंतर संकट आले तर त्या संकटांना, त्या दुःखांना दुर्लक्ष करायचं आहे. त्या संकटांना, त्या दुःखांना मोठेपणा द्यायचं नाही की हे संकट, हे दुःख मला आज दुखावत आहेत, हे संकट, हे दुःख आज मला माझ्या आयुष्यामध्ये अडवत आहेत. तर या गोष्टींमुळे तुझे दुःख आणि संकटच वाढतील. दुःख संकटे आली ना तर त्या दुःख संकटांना म्हणायचं तुझ्यापेक्षा मोठा माझा देव आहे आणि त्या देवानेच तुला पाठवलेला आणि तेच तुला परत पाठवतील. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुःख संकट ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असतात, पण प्रत्येक माणूस जर खचून गेला तर या जीवनाचे अर्थच राहणार नाही. तर दुःख संकट कितीही सुद्धा येऊ दे तर नक्कीच त्या गोष्टीच्या सामोरे जाण्याची ताकद ठेव. कधीच त्या गोष्टीमुळे खचून जाऊ नको. तर स्वामींचे विचार तुला कायम भाग्यवान
भाग्यवंत ठरवतील. स्वामींचे विचार तुला कायम यशस्वी ठरवतील. फक्त स्वामींचे विचार, स्वामींचे संदेश हे दुर्लक्ष करू नकोस. आणि नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश इथपर्यंत ऐकलेला आहेस, पण इथून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्ष करू नकोस. अजून मोठे मोठे येणार आहेत, म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नका. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, एवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील. ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील, स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस, त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं, हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस, त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या, म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावे लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो, तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं
अपमान कधीच करू नकोस, किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस, किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. महत्वाचे आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या YouTube चॅनलवरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या YouTube चॅनलवरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे. आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात. स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका. कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत.
आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळं बंद करा. थोडे वेळ डोळं बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही, कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामी समोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे. आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर. पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने
यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहे. खर तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली, त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करता आहेत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो. जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून